आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका गुप्ता या सोलापुरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। बदलापूर घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी सोलापुरात केली। एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत, सरकार तुमचं आहे, गृह विभाग तुमच्याकडे आहे। बदलापूर घटनेत आंदोलन करणाऱ्या 300 जणांवर गुन्हे दाखल झाले, 70 आंदोलकांना अटक झाली। पोलिसांच्या प्रक्रियेवर संशय निर्माण होतो। या घटनेला शाळा प्रशासन जिम्मेदार नाही का? शाळा व्यवस्थापनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आलं असल्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी केली। कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियनच्या वतीनं 2 मिनिटं निशब्द राहून आत्मचिंतन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, ईशादीन शेळकंदे, महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी कादर शेख, सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, संजय पारसे, अध्यक्ष शंतनू गायकवाड, युनियन अध्यक्ष तजमुल मुतवल्ली, विभागीय संघटक डॉक्टर SP माने यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापुरातील शेठ सकाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट या संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1917 रोजी शेठ सकाराम नेमचंद दोशी यांनी केली। जैन धर्मानुसार चतुर्विध दानांपैकी औषधी दानाचं काम गोरगरिबांना अत्यंत अल्प दरात तथा मोफत देणं, मद्य मांस विरहित शुद्ध औषधं तयार करून रुग्णांवर उपचार करणं या हेतूनं ही संस्था उभारण्यात आली। या मूळ उद्देशानंच 105 वर्षांपासून वाटचाल सुरू असून आतापर्यंत आयुर्वेद तज्ज्ञांची निर्मिती करत रुग्णसेवेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे। बदलापूर इथं चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून या बंदला कुल जमात तंजीमनं पाठिंबा जाहीर केला असून या बंदमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी केलं आहे। या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख यांची उपस्थिती होती। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विस्तारित वास्तूचं भूमिपूजन बालाजी आमाईचे व्यवस्थापकीय संचालक D रामरेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केला। या कार्यक्रमाला माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सरचिटणीस संतोष सोमा, अशोक इंदापुरे, विश्वस्त रामचंद्र जन्नू, नरसय्या इप्पाकायल, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी आदी उपस्थित होते। सोलापुरात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे म्हणाले की महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। युती झाली आणि कदाचित ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर भाजपकडून आपण इथून निवडणूक लढवू। भाजपनं आपल्याला संधी न दिल्यास आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढताल का? या प्रश्नावर ॲडव्होकेट शरद बनसोडे म्हणाले की हा जर तरचा प्रश्न आहे। मी यंदा निवडणूक लढणारच, राजकीय भूमिका घेत
इतके दिवस पक्षासाठी आपण योगदान दिलं आहे, आणखी किती दिवस बाहेर राजकीय संधीची वाट पाहत थांबायचं प्रसंग पडला आणि शरद पवार गटानं संधी दिली तर तिथूनही निवडणूक लढवू, असं ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी स्पष्ट केलं. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.